नमस्कार, स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। खबर पुणे के बारामती से है, जहां आज एक बड़ी विमान दुर्घटना में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और वरिष्ठ नेता अजित पवार समेत सभी सवारियों की मौत हो गई। विमान बारामती एयरपोर्ट पर लैंडिंग की कोशिश के दौरान रनवे के पास दुर्घटनाग्रस्त होकर टकरा गया और जलकर खाक हो गया। इसमें उप मुख्यमंत्री अजित पवार, उनके पर्सनल सिक्योरिटी अधिकारी, एक सहायक और 2 क्रू मेंबर शामिल थे। घटना से पूरे क्षेत्र में शोक की लहर है। इस संबंध में विमान दुर्घटना के साक्षी ने रिपोर्टर प्रभव शोभा चंद्रकांत काले से हादसे के वक्त की बात साझा की है। तर तुम्ही प्रत्यक्ष स्पॉटवर होता, तर तुम्ही घटनाक्रम कसं काय बघितलं, काय सगळं सांग। माझं नाव तानाजी आठवले, हां मी इथला रहिवासी आहे। हां मी 8 वाजता दूध घालण्यासाठी गावाला आलो होतो। गावात दूध घातल्यानंतर मी घरी येताना 15-20 मिनिटं थांबून मी येताना नेमकं स्पॉटपाशी आलो। त्यावेळेस विमान थोडं लँडिंग होताना होलपटत होतं आणि त्यानंतर तिथं स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर पहिल्यांदा विमानाचा टँक फुटला गेला। टँक फुटल्यावर मोठा जाळ झाला, तिथं स्फोट झाला आणि त्या स्फोट एवढा मोठा होता की इकडलं तिकडलं काही दिसत नव्हतं स्फोटनं। आणि नंतर मग आमच्या लक्षात आलं की बाबा इथलं असं आम्हाला वाटलं की इथलं विमान असेल, इथलं एअरपोर्टच्या इथल्या लोकल विमान असेल। पण त्यानंतर 5 मिनिटाच्या आत प्रशासनाचे अधिकारी वगैरे माणसं वरनं स्वागताला आलेली तिथे आले वरती आल्यानंतर ते म्हणले की दादा आहेत। मग त्यात तवर तर त्यांनी आग विझवण्याचा कार्यक्रम केला, तर एवढी काही आग विझवता आली नाही। आणि नंतर आग थोडी विझवल्यानंतर साईडला दादा वगैरे पडलेले होते, ते काही ओळखू येत नव्हते एवढं चेहरा। किरण दादा वगैरे म्हणले की ह्या दादा आहेत। आणि तिथनं दादांना उचललं आणि ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले। ओके, बारामतीला अहिल्यादेवी रुग्णालय आहे, त्यात दादांना नेलं। आणि गावकऱ्यांनी कशा पद्धतीने म्हणजे हे केलं? भरपूर चांगल्या पद्धतीने साथ दिली। हां. आणि अगदी अक्षरशः बादलीने सुद्धा पाणी आग विझवण्याचा प्रयत्न केला, बादलीने पाणी आणून। तर अग्निशमक बी आलं होतं, पण त्याचं एवढं काय त्याला प्रॉब्लेम होता काय समजलं नाही। त्याने काय आग एवढी विझवली नव्हती। आम्ही काही ठिकाणी बादलीने पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला। ओके, सी न्यूज भारत, बारामती। पुणे महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता प्रभव शोभा चंद्रकांत काले की रिपोर्ट। फिलहाल इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।